हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी. सगळ्यांनी आपले कॅमेरे कृपया ऑन करा, तर ते संवाद साधायला छान वाटतं, म्हणजे कळतं आपल्या समोर कोण आहे. हां, पल्लवीताई तुम्ही एक मेसेज टाकला होता, तुम्ही काही सुरू केले का साधना वगैरे, सामूहिक साधना? मी प्रार्थना सुरू केली आहे हां. आणि यापूर्वी पण घेत होते, पण मध्यंतरी जरा बंद झाली होती. अच्छा. तर आता पुन्हा 1 तारखेपासून सुरू केली. अरे वा, ठीक आहे. आपल्या ग्रुपवर टाका तुम्ही, परमिशन काय विचारता एवढ्या चांगल्या कामासाठी. ज्यांना सामील व्हायचंय ते नक्की होतील. ठीक आहे. हां, कारण सामूहिक प्रार्थनेला खूप जास्त महत्त्व असतं. आपण वैयक्तिक करतच असतो, पण सामूहिक प्रार्थनेमध्ये एक अशी गोष्ट असते ना, की एखादी आता फॉर एक्झाम्पल आपण जे PPT बनवतो, त्या PPT प्रत्येक PPTवरती ना एक बॉर्डर दिली ब्ल्यू कलरची. ती का असते ती बॉर्डर ब्ल्यू कलरची? ती फ्रेमला कम्प्लीटनेस आणते. अगदी त्याप्रमाणे आपण जर कुठे चुकत असू ना, आपण कसं तरी वागत असू किंवा इकडे तिकडे भरकटत असू, तर सामूहिक प्रार्थना आपल्याला बांधण्याचं काम करते. मग ते अनेको पद्धतीने होतं, अनेको स्तरांवर होतं. दुसऱ्यांचं बघून असेल, दुसऱ्यांच्या भीतीमुळे असेल, थोडी लोकलज्जा असते, थोडी मनाची लज्जा असते, अनेको गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. छोटे छोटे सूक्ष्म पॅरामीटर काम करतात, पण आपण समाजासमोर नेहमी चांगलं वागतो. म्हणून म्हणतात ना, एकदा दुसऱ्यांना शिकवलं म्हणजे आपण खूप वेळा ती गोष्ट शिकतो किंवा जास्त पक्की डोक्यामध्ये बसते. त्याला हीच सगळी कारणीभूत आहेत ह्या गोष्टी. त्यामुळे सामूहिक प्रार्थना अत्यंत महत्त्वाची आहे. आणि आता हे जे आपण करतो ती ही सामूहिक प्रार्थनाच आहे. जे काही आपण गीता सत्र वगैरे करतो ही सामूहिक साधनाच आहे. आणि त्याच्यामधून जी भावना आहे, प्रार्थना भावनेच्या स्वरूपामध्ये होत असते. त्यामुळे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणाला जर त्याच्यामध्ये जॉईन व्हायचं असेल, कधी मला वेळ असेल तर मीही जॉईन होईल, काही हरकत नाही. तर तुम्ही सगळे जॉईन होऊ शकता. ताई छान पद्धतीने प्रार्थना घेतात आणि त्या सारांश इतका छान काढतात, संस्कृत पण छान उच्चार करतात, तर त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त सामील होऊ शकता. आणि जरी बालक बोबडा बोली वाकुडा विकुडा विचुका चाली, ते साज करुणी माऊली जीवे घेवी. अगदी त्याप्रमाणे बालकाने कसंही जरी वागलं ना तरी आईला छान वाटतं. त्यामुळे आपण कसंही साधना केली तरी ते आपल्या माऊलींना छान वाटणार आहे. त्यामुळे सामील व्हा. आपण आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजचं खरखर ऐकू येते ना? हां, आत्ता एकच मिनिट. मी तुम्हा सर्वांना PPT ना ग्रुपवर शेअर केले. ती PPT बघा, म्हणजे मी ह्या फोनमधून लेफ्ट होते, म्हणजे आवाज अजिबात त्याचा येणार नाही. PPT ग्रुपवर मी शेअर केली आहे. ओके, तर ती रेफर कराल. आपण आपल्या आजच्या सत्राला सुरुवात करूया. सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि तुमच्या हृदयस्थ परमात्म्याच्या चरणी लोटांगण घालून आजच्या सेशनला सुरुवात करते, प्रवचनरूपी सेवेला सुरुवात करते. वर्षाची पहिली साधना आहे, सगळं वर्षाचं सगळ्यात पहिलं सत्र आहे हे आपलं. आणि गीतेचा असा अध्याय आहे की ज्याच्यामध्ये भगवंताने विज्ञानासह मनुष्याच्या असण्याचं कारण सांगितलं आहे. आणि त्याच्यामध्ये आजच्या सेशनमध्ये भगवंत सांगणार आहे आपल्याला की तो कशा कशा रूपाने विराजमान आहे आपल्यामध्ये, सृष्टीमध्ये कशा रूपाने तो विराजमान आहे. आपण म्हणतो ना की भगवंत देव कुठे आहे, देव कुठे आहे, तुझं व्हावा आहे देव
परिहा सुलभ उपाव. तो सुलभ उपाव सुद्धा भगवंत नकळतपणे आजच्या या श्लोकांमधून आपल्याला सांगून जाणार आहे की कशा पद्धतीने तो आपल्यामध्ये आहे, कशा पद्धतीने तो सृष्टीमध्ये आहे. असं आजचं सेशन असणार आहे. तर सुरुवात करायची झाली तर छोट्याशा दृष्टांतापासून करते. जसं आपलं प्रोटोकॉल ठरलेलं आहे तसं एक कोकणातलं छोटंसं गाव असतं आणि गावामध्ये जशी लहान मुलं असतात तसं तोही एक लहान मुलगा असतो. एक 6-7 वर्षाचा मुलगा असतो. त्याच्या अंगणामध्ये अनेको झाडं असतात. इमॅजिन करा कोकणातलं गाव छोटंसं गाव, त्या गावामधलं छोटंसं घर, कौलारू असं घर, अगदी जुन्या काळातलं ते. त्याच्या दारामध्ये अनेको फळांची झाडं असतात. त्याला वाटत असतात की अरे इतकी छान छान झाडं आहेत, याची फळं कधी येणार आणि मी कधी खाणार, असं त्या छोट्याशा मुलाला वाटत असतं. तो नेहमी आईला विचारत असतो, आई चल ना फळं तोडूया, आई बघ ना आलंय. आई म्हणायची अरे कच्चं आहे अजून, थांब जरा. असंच त्याच्या दारामध्ये अनेको फळझाडांबरोबर एक फणसाचं झाड असतं. तर तो नेहमी आईला विचारायचा, आई कधी येणार ग फणस, कधी गरे खाणार मी, सांग ना. असं करत करत वाट बघत बघत शेवटी एक फणस लागतो त्याला. तो मोठा होतो, फणस पिकतो. आई तो फणस खाली उतरवते आणि आता कापते. आणि पण आई काय करते, त्याला वाटतं आता आई कापून सगळ्यात पहिल्यांदा आई मला देणार आणि मी गरा खाणार पहिल्यांदा फणसाचा. पण आई काय करते, सगळे द्रोण भरते आणि त्याला म्हणते की जा आधी याला देऊन ये, तुझ्या ह्या मित्राला देऊन ये, ABCD अ ब क मित्राला देऊन ये. मग तो त्याच्या घरी जाऊन देतो. त्याला वाटतं आता तरी आई म्हणेल की हे घे तू खा. नाही, आई म्हणते नाही त्या घरात जाऊन ये. तिथून आल्यावरती त्याला वाटतं आता देईल, आई नाही देत, नाही त्या घरात जाऊन ये. असं करत एक 15-20 घरं कव्हर झाल्यानंतर आता त्याला वाटतं आई आता घरे संपायला आलेत, आता तरी मला देशील की नाही. अगदी आशेने. आणि तो थोडासा रागावतो, थोडा निराश पण होतो, थोडं दुःख होतं. अरे माझ्या दारामध्ये फणसाचं झाड आहे, एवढा सुंदर फणस पिकून आलं आणि सगळ्यांना मी वाटत बसलेलो आहे. त्यावेळेस त्याची आई त्याला म्हणते की दुःखी होऊ नकोस, आत्ता हे तू बस इथे छानपैकी बैस आणि खाऊन घे फणसाचे गरे. पण तो शेवटी लहान मुलं आहे, हट्टाला पेटलेलं असतं. असं का केलंस. त्यावेळेस त्याची आई त्याला एक छान वाक्य उच्चारून सांगते की बाळा, जो देतो तो देव आणि जो राखतो तो राक्षस. जो दुसऱ्यांना देतो ना तो देव असतो आणि जो स्वतःजवळच राखून ठेवतो ना तो राक्षस असतो. आपल्याला आश्चर्य वाटेल, ते लहान मूल दुसरं तिसरं कोणी नसून ते लहान मूल मोठेपणी महात्मा गांधी यांचे आवडते शिष्य, ज्यांनी आपल्या महाराष्ट्रालाच नाही तर देशाला दिशा दिली, भूदान चळवळीने स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सामील झाले. आणि एवढंच नाही तर गीतेच्या रूपाने साध्या लोकांना नाही, तुरुंगवासियांना सुद्धा ज्यांनी प्रवचनाचा लाभ दिला, अशा आपल्या सगळ्यांचे लाडके आचार्य विनोबा भावे. आणि तो छोटासा विनू ते फणसाचे गरे खातो. आत्ता त्याला ते गरे गोड लागायला लागतात, कारण आईने त्याच्या मागचं मर्म सांगितलेलं असतं. आपल्याला आपली आई आठवेल, जी कुठलंही मकर संक्रांत येते, संक्रांतीची भोगीची भाजी आधी 4 घरांमध्ये देऊन ये आणि मग जेवायला बस. कितीही छान वास आला तरी सुद्धा. मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवार केला तरी घरात बनवलेली खीर आधी 4 घरामध्ये पोचवून ये आणि मग खायला बस. तोपर्यंत खायला बसायचं नाही, अशी आपली आई आपल्याला आठवते. पण विनोबा भावेंची आई, आचार्य विनोबा भावेंची आई अशी होती की त्यांच्या हाताला अशी चव होती की लोक त्यांच्याकडे यायचे आणि म्हणायचे, तुम्ही साधा आम्हाला लोणचं भात द्या, दही भात द्या, ते आम्ही खाल्लं तरी बरे होऊ. उगाचच नाही, ज्यांच्या पोटी असा पुत्र जन्माला आला की ज्याने अखंड देशाला कसं जगावं याची दिशा दिली, देशाची दशा ज्याने बदलली. तर आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये असे छोटे छोटे प्रसंग आपण स्वतः शिकत असतो आणि आपल्या मुलांना पण आपण असंच शिकवायचं असतं. ती टेंडन्सी नाही आहे की आवडतं ना कशाला द्यायचं दुसऱ्यांना, आधी तूच खाऊन घे ना, त्यांच्या घरात काय कमी आहे, असा प्रकार नाही आहे. तो विचारसरणी आत्ता घुसली आहे आपल्या विचारामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या घरामध्ये ती विचारसरणी आत्ता घुसलेली आहे. तुम्ही म्हणाल ताई गीतेचा आणि या छोट्याशा प्रसंगाचा काय बरं संबंध आहे, तर तो संबंध असा आहे की ऐका बरं, आपण सगळेजण आयुष्य जगतो आहोत. आपण अनेक लोक आहेत, माझ्यासमोर तरी ऑफिस आहे, अनेक लोक अजूनही काम करत आहेत, काही लोक घरी निघून गेलेली आहेत. कोणाचं ना काही अडणार नाही आहे, कोणाचंच काही अडणार नाही आहे. त्यांनी गीता नाही ऐकली म्हणून काहीही अडणार नाही आहे. असे सुद्धा महाभाग आहेत ज्यांना ज्ञानेश्वर माऊली सुद्धा माहीत नाही आहेत, महाराष्ट्रीयन लोकच आहेत, काहीही अडणार नाही आहेत. बघा बरं का, ज्ञानेश्वरी माहिती नाही म्हणून काही अडणार नाही, हरिपाठ माहिती नाही म्हणून काही अडणार नाही, गीता काय असते असे अनेको काळाच्या ओघामध्ये आले आणि गेले सुद्धा, मृत्यूच्या मुखामध्ये निघून गेले, ज्यांना गीता काही माहीत नाही तरी सुद्धा ते आयुष्य जगले. बरोबर आहे की नाही. अगदी त्याप्रमाणेच आपल्या आयुष्यामध्ये अशी लोक आपण बघतो की ज्यांना
बघा ना, आज धीरूभाई अंबानींकडे एवढा पैसा आहे, ते सुद्धा जगतायत. आपल्याकडे सुद्धा त्यांच्यापेक्षा बराच कमी आहे, तरी सुद्धा आपण जगतोय. अडतं कुठे? ज्या वेळेस दुःख येतं त्यावेळेस अडतं. अनेको तरुण लोक आहेत, जगतायत जगतायत, छानपैकी चाललेलं आहे. माझ्या वयाचीच लोक आजूबाजूची बोलतात, काय गरज आहे एवढा उठाठेव करायची, काय गरज आहे? नाही वाचली एक दिवस ज्ञानेश्वरी, काय फरक पडणार आहे? काय फरक काय पडणार आहे? त्यांच्या आणि आपल्या आयुष्यामध्ये फरक काय आहे पल्लवीताई? का आपण एवढं झटतोय? स्मिता काकू, कशासाठी एवढं झटतोय? याचं कारण काय आहे? कधीतरी याचा विचार केला पाहिजे. तुम्ही म्हणाल नाही विचार केला तरी ताई काय बिघडणार आहे? विचार यासाठी करायचा की आपण स्पेशल आहोत, आपण असा अभिमान जडेल यासाठी नाही बरं का, याचं कारण जाणून घ्यायचंय. सिंपल गोष्ट सांगते तुम्हाला, एकदम मुळातली, एकदम बेसिक गोष्ट सांगते. का करायचं हे सगळं, याच्यावर तुम्ही चिंतन करा. कारण ह्याचं चिंतन जवळजवळ कित्येक दिवस तुमच्या मनात आलं असेल, अनेकांच्या मनात प्रश्नही आला असेल, आणि मी सुद्धा अनेकदा केलं. पण मी समरप करताना माझ्याकडे एवढे शब्द नाही आहेत की मी ते सगळं उलगडून सांगेल. पण भाव समजून घ्या. आपल्याकडे ना एक हे असतो, ग्राफ असतो. तुम्ही जे काही थोडेफार शाळांमध्ये सुद्धा आपण गेलोय, सगळ्यांनी शिकलं असेलच. एक्स एक्स अक्ष असतात ना, एक्स आणि वाय, बरोबर? एक्स ॲक्सिस असतो, वाय ॲक्सिस असतो. त्याच्यामध्ये शून्यापासून असतो, 0, 1, 2, 3. मग खाली असतं टाईम, टाईम असतं, टेम्परेचर असतं. आपण एक उदाहरणार्थ घेऊया की खाली टाईम आहे, टाईम 5 मिनटं, 10 मिनटं. लक्ष्मणदादा कळतंय ना, 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं. आणि वरच्या वाय ॲक्सिसवरती काय आहे? टेम्परेचर आहे. आधी 10 डिग्री, 20 डिग्री. म्हणजे काय, कागदावरती आपण असं उतरवतो, असं वाढत वाढत जातं, असं वाढत वाढत, एक असा वाढत जातो, एक असा वाढत जातो. ठीक आहे? फरक आहे ना, 5 डिग्री सेल्सिअसमध्ये आणि 50 डिग्री सेल्सिअसमध्ये फरक आहे ना. आता नीट ऐका, इतर पशु सुद्धा असतात आणि आपण सुद्धा आहोत. आपण सुद्धा पशुच आहोत, आपण काही वेगळे नाही आहोत. फक्त एवढंच आहे की आपण जंगलातून बाहेर पडलो आणि ते वेगळं जंगल उभारलं, एवढाच फरक आहे आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये. पण आपली जी चेतना आहे, आपला जो कॉन्शियसनेस आहे ना, तो जर ग्राफवर उतरवायला लागलो ना, तर पशु इथे आहेत. मग तिथून पुढे गेल्यावरती काही चांगले पशु आहेत, कुत्रा वगैरे, ज्यांचा कॉन्शियसनेस आणखीन थोडा वाढलेला असतो. आणखीन पुढे गेल्यानंतर आणखीन चांगले पशु असतात, जे चांगलं वागतात, इतरांबरोबर चांगलं वागतात. अजून पुढे, अजून पुढे, अजून पुढे, मग माणसाची जात लागते. आणि त्याच्यानंतर मग आणखीन पुढे 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 गेल्यानंतर उच्च कोटीचा जो असतो ना, त्याला संत असं म्हणतात. म्हणजे हा कॉन्शियसनेस आहे आपल्यातला, की जो कागदावर उतरवायचा म्हटलं तर एक ग्राफ घ्यावा लागेल आणि खाली इथे प्राण्यांची नावं लिहायला लागतील आणि मग त्यांच्यातला कॉन्शियसनेस आपल्याला मॅप करता येईल. जर सायंटिफिक वेने जर बघायला गेलं तर आपला जो कॉन्शियसनेस असतो ना, तो जास्तीत जास्त प्रगल्भ होणं, जास्तीत जास्त युटिलाइज करणं, म्हणजे प्राण्यापासून माणसापर्यंत, माणसापासून साधकापर्यंत, साधकापासून मुमुक्षत्वापर्यंत, आणि मुमुक्षत्वापासून मग त्या ब्रह्मस्थितीपर्यंत, म्हणजे संतांपर्यंत. मग ब्रह्मस्थितीनंतरची सुद्धा पुढची पातळी संत आहेत. ब्रह्मस्थिती सुद्धा अलीकडेच लागली. ब्रह्मस्थिती प्राप्त करणारे दुर्वासा मुनींसारखे अनेक होते, पण तेच त्यांची कॅटेगरी संतांमध्ये येत नाही. का नाही त्यांची कॅटेगरी संतांमध्ये येत? जी ब्रह्मस्थिती मला प्राप्त झाली, ठीक आहे, मला प्राप्त झाली, मीच तो मोठा, हा भावाला प्रवास थांबला. कदाचित प्रवास अधोगतीने सुरू झाला, पण त्या ब्रह्मस्थितीच्या प्राप्तीनंतर सुद्धा त्यांना वाटायला लागलं, नाही, बुडते हे जन न देखावे डोळा. म्हणून हा सगळा खेळ मांडतात ना, ते संत तुकाराम महाराजांसारखे पुढचा विचार करतात आणि जे स्वतः मिळवलंय ते समाजापर्यंत प्रसारित करण्याचा प्रयत्न करतात. ऐका बरं का. सो हा कॉन्शियसनेस जो आहे, हा घेऊन आपण जगत राहणं, मग छोट्या छोट्या प्रसंगांवरून तो वाढणं, मग तशा पद्धतीने आपण जगायला लागणं. म्हणून फरक आहे इतरांमध्ये आणि आपल्यामध्ये, हा फरक आहे. आपण वेगळ्या पातळीवरती जगतो, वेगळ्या कॉन्शियसनेसने जगतो. मग अजून काय त्याने काय फरक पडतो? त्याने काय फरक पडतो? इतर लोक स्वतःच बघतात, खाणं पिणं, माझं घर असं, माझं हे तसं, माझं तसं. पण ज्या वेळेस आपण आपल्या आयुष्याला दुसऱ्यांसाठी जगण्याची एक कढा प्राप्त करून देतो ना, जसं विनोबा भावे सुद्धा जगले, इतर लोक सुद्धा जगले त्यांच्या काळातले, नाही आहेत का लोक? पण आज अजरामर कोण आहेत? विनोबा भावे आहेत. आज अजरामर कोण आहेत? महात्मा गांधी आहेत. आज अजरामर कोण आहेत? छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्या जगण्यामध्ये काहीतरी वेगळं होतं ना. मग गीता आज आपल्याला जे सांगते ना, की तू कोण आहेस? तू अष्टधा प्रकृती आहेस. तू कशापासून बनलेला आहेस? तू 2 गोष्टीपासून बनलेला आहेस, एक अपरा प्रकृती, एक परा प्रकृती. अष्टधा प्रकृती म्हणजेच अपरा प्रकृती आणि चेतना म्हणजेच परा प्रकृती. याच्यापासून तू बनलेला आहेस. पण याच्या पलीकडे जाऊन तुला जर
मी कोण आहे हे समजून घ्यायचं असेल तर मी कोण आहे ते समजून घे. कोण आहे मी? जलामध्ये जो ओलसरपणा आहे, पाण्यामधला जो ओलसरपणा आहे ना, तो मी आहे. हा जो आकाश भरलेला आहे, आजूबाजूला आकाश आहे, वारा आहे, त्याच्यामध्ये मावलेला शब्द आहे ना, तो मी आहे. अग्नी असेल ना, तर अग्नीतली दाहकता ती मी आहे असं भगवंत सांगतोय. कोण आहे मी? चंद्र दिसतोय, सूर्य दिसतोय, त्याच्यातला प्रकाश आहे ना, तो मी आहे. सार, या जगातलं जे काही सार आहे ना, ते मी आहे असं भगवंत इथे या श्लोकांमध्ये अर्जुनाला सांगतोय. आणि पुढे जाऊन माणसांमध्ये कोण आहे? पुरुषामध्ये कोण आहे? पुरुषोत्तम मी आहे. कोण आहे? पुरुषोत्तम मी आहे. कोण पुरुष आहे ते सांगणार आहे तुम्हाला मी. तो पुरुषोत्तम मी आहे असं भगवंत सांगतोय. असं करत करत जो तपश्चर्या करतोय ना, जो कोणी तपश्चर्या करतोय, त्या तपश्चर्या करणाऱ्याचं तप मी आहे. जर भगवंताने, आता बघा, एवढ्या 2-3 श्लोकामध्ये जास्त काही उदाहरणे घेता नाही आलेत, पण आता जर भगवंत आपल्या आजूबाजूला असते तर हे जे लाकूड आहे, या लाकडामधली तितिक्षा मी आहे. कारण या लाकडाने धारण करून ठेवलंय या सगळ्या वस्तूंना, या टेबलाने या सगळ्या वस्तूंना धारण करून ठेवलंय. मग तो धारण करण्याचा गुण कोणता आहे? तितिक्षा, ती मी आहे. हा जर मोबाईल जर भगवंत बोलला असताना मोबाईलमध्ये कोण मी आहे? तर मोबाईल मधलं जे नेटवर्क आहे ना, जो वायफाय आहे, तो मी आहे. कारण त्याच्याशिवाय मोबाईल चालू शकत नाही. त्याच्यातलं सार, या जगातलं जे जे दिसतंय ना, कळतंय का तुम्हाला? लक्ष्मण दादा, अर्चनाताई, कळतंय? उज्ज्वलाताई मी काय बोलतेय? या जगातलं जे जे दिसतंय त्या सगळ्याचं सार मी आहे. कोणाचाच कॅमेरा ऑन नाहीये, असं का बरं? का मला दिसत नाही आत? हॅलो, कोणी काही बोलू? हा, तुम्हाला मी दिसतेय, काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण मला पण तुम्ही दिसला पाहिजेत ना. सो ऐका बरं का, या सगळ्यातलं सार मी आहे. जर आपण बोललो असतो ना की ही भिंत, या भिंतीमध्ये कोण आहेस तू भगवंता, तर भगवंत म्हणलं असता ही भिंत जी उभारली आहे, तर ह्याच्यातलं जे मटेरियलिझम जे आहे ना, ह्याच्यातलं जे अपारदर्शित्व आहे ना, ते मी आहे. ही कुठची? हे लोखंडातलं मी कोण आहे? या लोखंडातला जो कणखरपणा आहे तो मी आहे. आता आजूबाजूला प्रत्येक गोष्ट बघा, त्या प्रत्येक गोष्टीचं जे जे कॅरेक्टरिस्टिक आहे ना, ते भगवंत आहे. हा, थोडंसं पुढे जाऊया. आपल्याबरोबर कोणतरी माणूस चांगला नाही वागत. एक ऑफिस मधला माणूस सारखा टिकी करत असतो, सारखा टिकी करत असतो. आता ही गोष्ट आहे ना, कोण चांगलं समजू शकतं माहितीये? जे लोक आध्यात्मिक पण आहेत आणि व्यवहारात पण वागतात, ते लोक चांगले समजून घेऊ शकतात. एखादी व्यक्ती आवडत नाही, त्या व्यक्तीचा गुणधर्मच आहे एक नंबरचा खडूस, दुसऱ्यांना कमी लेखणारा. मग त्या व्यक्तीतला भगवंत कोण आहे? त्याचं खडूसत्व, तो भगवंत आहे. कळतंय का तुम्हाला? त्याचा जो गुणधर्म आहे ना, तो भगवंत आहे. खडूसत्व गुणधर्म आहे त्याचा, तो भगवंत आहे. तुला जे जे दिसतंय ना, जे त्याच्यातलं जे मर्म आहे ना, जे सार आहे ना, ते मी आहे असं भगवंत म्हणतोय. नीट ऐका, जरी तू परा आणि अपरा प्रकृतीपासून बनला असलास ना अर्जुन, तरी या जगातलं जे सार आहे ते मी आहे. मनुष्यत्व मी आहे. म्हणून आपण बोलतो, देव पहावयासी गेलो ते देवची होऊन ठेलो. माणसासारखं जो वागतो तो देवत्वाला प्राप्त होतो. बघा, लिंक करा या सगळ्या गोष्टी, अतिशय सुंदर आहेत. लिंक करा. जो माणूस देव होण्यासाठी देव व्हायची गरज नाही, तुम्हाला उच्चतम कोटीचा माणूस बनायचंय म्हणजे आपण देव आहोत. हु इज अ संत? द हायर पर्सोनिफिकेशन ऑफ द गुड व्हॅल्यूज, सगळ्यात चांगली नैतिक मूल्याचा जो पुतळा आहे त्याला संत असं म्हणतात ना. मग आपल्याला काय बनायचंय? माणसाचा सगळ्यात चांगलं वर्जन आपल्याला बनायचं आहे. आणि असं जर देव बघायला लागलो, असा जर कोणीतरी व्यक्ती असेल जो आपल्याला ऑफिसमध्ये सारखं आपलं एखादं मेल जरी चुकून गेला असेल ना लक्ष्मण दादा, तरी तो माणूस तो फॉरवर्ड करतो दुसऱ्यांना की बघा ह्याचं किती चुकलं. काही लिहित नाही मेलमध्ये, भेटतात रोजच्या आयुष्यामध्ये. मग असं जाणवायला लागतं की अरे मी ह्याला हेट कसं करू, कारण देवाने सांगितलंय ह्याच्यातलं जे राक्षसत्व आहे ना ते सुद्धा मीच आहे. मग त्याचा मी हे कसा करू, तिरस्कार कसा करू त्या व्यक्तीचा मी तिरस्कार कसा करू? गीता आपल्याला हेच शिकवते की जे तुम्ही रोजच्या आयुष्यामध्ये वागता त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला गीता शिकवते. नुसतं पारायण करत बसणाऱ्यांना हे कळणार नाही. या वर्षी एक पारायण, पुढच्या वर्षी एक पारायण, त्याच्या पुढच्या वर्षी एक पारायण, कधीच तुला समजणार नाही गीतेमध्ये काय आहे. परीक्षा कोण देतं? ज्योतिताई, परीक्षा कोण देतं?
परीक्षा परीक्षा कोणाची असते? जो विद्यार्थी खूप अभ्यास करतो, वर्षभर अभ्यास करायचा आणि शेवटी परीक्षा द्यायची. जर परीक्षाच नाहीये तर तो अभ्यास करेल का? नाही करणार ना. मग या जगामध्ये अध्यात्म कोण करतं? हे अध्यात्म कोण करतं? त्याची परीक्षा संसारामध्ये असते. जर संसारातच जगायचं नाही तर कशाला डोंबलाला अध्यात्म करायचं ते? येतंय का लक्षात? म्हणून फक्त दुसऱ्यांना सांगण्यासाठी हे नाहीये, किंवा मी लिहून काढेन, मग मी 4 जणांसमोर जाऊन हे बोलेन, किंवा मी असं प्रवचन करेन, मी तसं कीर्तन करेन, मी असं हे करेन, त्याच्यासाठी नाही. हां, पण मी असं वागेन, मी असं झाल्यावरती स्वतःला राग येऊन देणार नाही. मी अशी सिच्युएशन आली तरी सुद्धा मी शांत राहू शकतो, याला म्हणणार की हा खरी अध्यात्माची कसोटी लागली आणि खरंच आम्ही त्याच्यामध्ये जिंकलो, तर आम्ही त्याच्यामध्ये पुढे गेलो असं म्हणू शकू. अनेको लोक, अनेको स्पेशली आमच्या आमच्या ह्याच्यातले समूहातले अनेको कीर्तनकार वगैरे काम धंदा वगैरे सगळं सोडून काही नाही हो, आता काही नाही, देवाने सांगितलंय वैराग्य, वैराग्य आलं आम्हाला, वैराग्य आलं. 2 टाइमचं खातोस ना, 2 टाइमचं खावं लागतं ना तुला, कोणीतरी तुला ते बनवून देतं ना, ती पण पत्नी आहे, तिचं तुला पालनपोषण करावं लागणार आहे की नाही. मामासाहेब दांडेकरांचं एक वाक्य आहे, भंग्याची नोकरी करा. तिथे कमी लेखत नाही बरं का कोणाला, भंग्याची नोकरी करा, पण उदरनिर्वाहासाठी आधी तुम्ही नोकरी करा आणि मग तुम्ही परमार्थासाठी तुमचं कीर्तन किंवा प्रवचन करा. हे कशाशी निगडीत आहे सगळं? गीतेचा हाच अध्याय. गीतेच्या प्रत्येक गोष्टांना अशी लिंक करता येते, पण आपल्याला ते लिंक करता आली पाहिजे. नुसतंच आपलं पोथी उघडायची आणि सुरुवात करायची, आता विश्वात्मके देवी येणे वागेने तोषावी तोषिनीमध्ये द्यावे पसायदा नाही, हे असं करून नाही होणार आहे, असं करून होऊ शकत नाही. मला सांगा ना की हे ग्रंथ कोणासमोर नाही. काही लोक मग असेच म्हणतात की काय सांगायचं ताई तुम्हाला, हे सगळे बुवा बाबा ह्या सगळ्यांनी समाजाची वाट लावली, यांनी सगळं असं केलं का? तुझ्याकडे ग्रंथ अवेलेबल नव्हता का? तुझ्याकडे ग्रंथ होता ना, मग तू उघडून का नाही वाचलास? आपल्याकडे ग्रंथ होता ना, मग तुम्ही तो ओपन करून का नाही वाचला? कारण आपण आळशी आहोत. आपण 5 मिनिटाची, आपण 30 सेकंदाची, 60 सेकंदाची रील बघतो आणि म्हणतो वाह काय छान समजावून सांगितलं आणि काय ज्ञान आहे. आपल्याला काय माहिती ते ज्ञान आहे? आपल्याला काय माहिती तो बोलतोय ते खरं बोलतोय? काय माहिती आपल्याला? म्हणून त्याच्यातूनच थोडंसं बाजूला होऊन जर आपण डिटेल स्टडी करायचा, त्याचसाठी ही साधना. पूर्वी मला लाज वाटायची, खोटं नाही बोलत आहे बरं का, खरं बोलतेय. हे वर्जन निर्माण होण्यासाठी सुद्धा अनेको वर्जन टाकावे लागलेत लक्ष्मणदादा मागे. हे वर्जन क्रिएट होण्यासाठी अनेको वर्जन टाकावे लागलेत. तुम्ही ऑब्झर्व केलात तर मध्यंतरी मी रील बनवून टाकायचे, म्हणजे रील बनवायचे म्हणजे रील बनवायचे नाही हो, एक व्हिडिओ शूट करायचे. एखादी कन्सेप्ट सुचली, ती कन्सेप्ट बोलून दाखवायचे. का? कारण ती कन्सेप्ट पोचली पाहिजे ह्याच्या मागची तळमळ असायची की नाही ही कन्सेप्ट ना छान वाटते, क्लिक झालंय मला हे पोचवायचंय, मग त्यासाठी बनवायचे. पण तरी सुद्धा वाटायचं नाही काहीतरी चुकतंय, देअर हॅज टू बी सम मेथड. ही योग्य पद्धत नाहीये की आली लहर आणि केला कहर, हे योग्य नाहीये, असं नसलं पाहिजे. मग नाही, मग देअर हॅज टू बी सम डेप्थ. इफ देअर हॅज टू बी सम डेप्थ देन देअर हॅज टू बी सम ट्रुथनेस. मग तो ट्रुथनेस आणण्यासाठी मग तो एक ग्रंथ टोकापर्यंत वाचला पाहिजे. मग टोकापर्यंत वाचून मग त्यातले मोती काढले पाहिजेत आणि मग ते वर येऊन दाखवलं पाहिजे. याच्यामध्ये मजा आहे ना. बाजारात गेलो, 2 करोडचा हिरा आणला आणि दाखवला, बघा बघा बघा, आणि तोच मी खाणीत गेले आणि मी तो काढला, काळा रंग होता त्या दगडाचा, मग त्याला मी तासला, मग त्याला मी हिरा बनवला. मला हे करायला गेली 10 वर्ष, पण तो हिरा दाखवतानाचा मी वेगळा होतो आणि विकत आणून दाखवणाराचा मी वेगळा होतो ना. तसं 3 मिनिटाचा रील, एक विचार सुचला आणि तो विचार बोलून दाखवला, पण एक विचार सांगण्यासाठी हजारो विचार चाळून काढले, ती बोलणारी मी वेगळी आहे ना. तसा आपल्यातला माणूस प्रत्येक क्षणी घडला पाहिजे, प्रत्येक क्षणी बदलला पाहिजे. प्रत्येक क्षणी आपलं शरीर मरत आहे. जसं म्हणतात 12 वर्षामध्ये माणूस बदलून जातो, पूर्ण बदलतात पेशी ज्योतिताई, काही राहत नाही आपल्यामध्ये. नखाच्या टोकापासून, म्हणजे तुमचं अंगठ्याचं नख, तो त्या टोकापासून केसाच्या ह्या टोकापर्यंत माणूस पूर्ण बदलतो. सायन्सने सांगितलेलं आहे, ह्याचा पुरावा दिलाय, आपण पूर्णतः बदलतो. पेशी रिज्युविनेट होत असतात, त्या सगळ्या पेशी रिज्युविनेट होऊन पूर्ण माणूस बदलत असतो. पण त्याचप्रमाणे आपल्या मनातले विचार, आधीचा विचार टाकून पुढचा विचार उत्तमात उत्तम असला पाहिजे. नुसती एक सिरियल बघितल्यानंतर पुढचा सिरियलचा एपिसोड कसा असेल हे चिंतन करण्यात वेळ घालवला तर कसं काय होईल आपलं? कळतंय का तुम्हाला मी काय बोलू इच्छिते? पण ताई ते करणं इझी असतं, ते तेही अनुभवलंय.
तेही अनुभवलंय. सामान्य, अतिशय सामान्य घरातून आपण असतो. दूर जायची गोष्ट गरज नाहीये. सगळ्या घटना आपल्या आजूबाजूलाच होत असतात. एक सेशन मिस झालं ना गेल्या वेळेचं आपलं 31 डिसेंबरचं. एकच सेशन आपलं मिस झालं. त्याच्यामध्ये काय आपण सगळ्यांनी अगदी दारवा पिऊन मटणं खाऊन आपण हिंडलो नाही ना. आपण सगळे मार्करी आहोत बऱ्यापैकी. बरोबर आहे ना? तरी सुद्धा मनामध्ये घाण किती साचली हो, बघितली का तुम्ही? 2 आठवडे पंखा नाही साफ केला तर पंखा काळा दिसायला लागला. पण 1 आठवडा आपण गीता सेशन नाही केलं, आपल्या मनातली घाण तुम्ही तपासून पाहिली का? किती किती राग यायला लागला. राग ही खूप उथळ भावना आहे. पण त्याच्या आतमध्ये ते जे चांगले चांगले छान सूर्य दिसायचा ना वरती, मध्ये मध्ये ढग आले की सूर्याचा प्रकाश कमी झाला, तसं गीता सेशन नाही झालं ना तर चांगले चांगले विचार कुठेतरी गाळाला निघून गेले. रोज अरे मी एवढ्या वेळेस ती वेलची सोलून ठेवली आणि त्याच्यानंतर काय सांगू तुला, खूप दिवस मी खीर बनवलीच नाही. ती वेलचीचा डबा मागेच निघून गेला, दिसायचा बंद झाला. तसं चांगले विचार माझे वरतीच होते. पण 1 आठवडा गीता सेशन नाही झाले, 15 दिवस निघून गेले. चांगले विचार आम्ही इतके दिवस वापरलेच नाहीत, मागच्या मागे निघूनच गेले. मग रोजचेच विचार, कोणी काय बोललं नाही, कळत नाही का तुला, हे झालं ना, असं नाही ठेवायचं, कळतंय का तुला? पण हेच जर आपण आपल्या संपर्कात आहोत, गीतेच्या संपर्कात आहोत, त्या तत्वाच्या संपर्कात आपण जर आहोत, तर कोणी काही ठेवलं नाही तरी असू दे, मनातल्या मनात विचार करू, त्याला बोलण्यापेक्षा मी उचलून ठेवते ना. एका सेकंदाचं काम आहे. कळतंय का तुम्हाला? भगवंत सांगतो, जर भगवंताला विचारलं असतं ह्या क्षणाक्षणामध्ये तू कुठे आहेस, तर मला असं वाटतं भगवंताने उत्तर दिलं असतं, ही जी नवीन निर्मिती आहे ना प्रत्येक क्षणाला होणारी, विचारांची, शरीराची, जगाची, त्या प्रत्येक नवी निर्मिती मी आहे. मला तर वाटतं भगवंत शरीरामध्ये नुसता चैतन्य होऊन वाहत नाही. हा जो आजूबाजूला पसारा दिसतोय आपल्याला जाणीव नाहीये, तरी सुद्धा हा पसारा आपल्यामध्ये होतोय. आपल्याला माहिती नाही व्हॉट इज वॉटर, हायड्रोजन, ऑक्सिजन मधले 16 इलेक्ट्रॉन, हायड्रोजन मधले 2 इलेक्ट्रॉन आपल्याला माहिती नाहीयेत, तरी सुद्धा ते आपले तहान भागवतंय. आपल्याला माहिती नाही की जेवणामध्ये काय आहे, कुठले क्षार आहेत, कुठले विटॅमिन्स आहेत, कुठले न्यूट्रिएंट्स आहेत, तरी सुद्धा ते आपली गरज भागवतायत. इतका देव कृपाळू आहे की जर देवाने क्रायटेरिया ठेवला असता, जर तुला ज्ञान नाही तर तू भात पचवू शकणार नाहीस, मला सांगा आपण जिवंत राहिलो असतो का? शक्यच नाही आपण जिवंत राहणं. तसा भगवंत कुठे आहे? भगवंत कुठे आहे? हा जो दयाळूपणाने भरलेला भगवंत आहे, आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक गोष्टीची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी भगवंताच्या नावाची आहे, लक्षात घ्या. शरीरात वाहणारं चैतन्य, प्रत्येक क्षणातलं चैतन्य, प्रत्येक क्षणामध्ये साचलेला मृत्यू, प्रत्येक क्षणामध्ये साचलेला जन्म, एका पेशीचा मृत्यू, दुसऱ्या पेशीचा जन्म, एका जीवाचा मृत्यू, दुसऱ्या जीवाचा जन्म, एक क्षण गेला भूतकाळ, जाणारा भूतकाळ, असलेला वर्तमान काळ, येणारा भविष्यकाळ, हे जो प्रवाह सतत वाहत आहे ना, तो भगवंत आहे. हे भगवंत आजच्या श्लोकांमध्ये सांगतोय. कसं आहे माहितीये का, टोमॅटोची भाजी, टोमॅटो नाही सॉरी, व्हेरी रॉंग, त्या दिवशी मी चिंतन करत होते असंच, डोक्यामध्ये विचार आला, किती साधं सोपं आहे ना. भाजी असते भेंडीची, भाजी असते छोले, काबुली चणे. किचन मधली बाई आहे हो, किचन मधूनच सगळे दृष्टांत येणार, किचन, ऑफिस, पोरं बाळ, ह्याच्यातूनच दृष्टांत येणार. आणि मला असं वाटतं आपण सगळे त्यातलेच आहोत. छोलीची भाजी असते, बटाट्याची भाजी असते, बरोबर आहे की नाही? बटाट्याची भाजी असते, सोडा, तुरीची डाळ असते, मुगाची डाळ असते, मसूरची डाळ, ह्या सगळ्या डाळी असतात. हे सगळं असतं, पण ह्याच्याबरोबर कोणते इन्ग्रेडियंट्स सारखे असतात? कांदा, लसूण, टोमॅटो, बरोबर आहे, मिरची, कढीपत्ता, बरोबर आहे. हे सोडून ह्या भाज्या होऊ शकतात का मला सांगा? मधला इन्ग्रेडियंट बदलत जातो, हा बेस तसाच राहतो. आता माझं नीट ऐका, आजचे श्लोक जर समजावे असं वाटत असेल तर एक थॉट थीमला ठेवायचंय, ज्या नोटवर आपण सुरुवात केली की भगवंत कसा आहे भरलेला, ज्या गोष्टीचं जे सार आहे, ज्या गोष्टीचं जे सार आहे. लॅपटॉपचं सार कशामध्ये आहे? त्याची स्क्रीन नसेल तर लॅपटॉपचा उपयोग नाही आहे. वी कांट हँडल एनिथिंग ऑन अ लॅपटॉप. तर हे त्याचं जे प्रदर्शित होणं आहे हे लॅपटॉपचं सार आहे. बघा, प्रत्येक गोष्टीचं सार घ्या. पुस्तकाचं सार काय? शब्द हे पुस्तकाचं सार आहे. कव्हर पेज नसलं तरी चालेल, काही पानं फाटलेली असली, कसली असली तरी, पातळ असतील, जाड असतील, चालतील, पण शब्दच नसतील तर पुस्तक होणार नाही. आणि शब्दाचं सार काय? अर्थ हे शब्दाचं सार आहे. बघा ना, चिंतनाची कुठे पोचू आपण? जगात जे काही दिसतंय त्या प्रत्येक गोष्टीचं सार अर्जुना कोण आहे? मी आहे.
असं भगवंत सांगतोय. पुरुषामधलं पुरुषत्व. आणि शेवटच्या श्लोकांमध्ये तो जो 3 श्लोक भगवंताने मांडले, त्या तिन्ही श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये भगवंत म्हणतोय मनुष्यामध्ये पुरुषामध्ये असणारं पुरुषत्व मी आहे. म्हणजे जो कोणी मनुष्य बेस्ट वागून दाखवेल तो मी आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज भगवान श्रीकृष्ण आहेत, विनोबा भावे भगवान श्रीकृष्ण आहे, साने गुरुजी भगवान श्रीकृष्ण आहे. आपल्या आजूबाजूला दिसणारी प्रत्येक व्यक्ती, ज्या व्यक्तीने एक्सलंट वागून दाखवलं ती भगवान कृष्ण आहे. रावण भगवान श्रीकृष्ण आहे, कारण त्याने अगदी विलन अगदी घाणेरडेपणाचं टोक गाठलं रावणाने, भगवान श्रीकृष्ण आहे. त्याच्यामध्ये दैवी संपत्ती असुरी संपत्ती ते पुढे पुढे सांगतोय भगवंत, पण आधी भगवंत सांगतोय जे सार आहे ना, ज्या गोष्टीचं सार ते सगळं मी आहे असं सांगतोय. जे तपश्चर्या करतायत त्यांच्यातलं तपच मी आहे. म्हणजे त्या सार म्हणजे काय, त्या गोष्टीतली ती गोष्ट काढून घेतली, पाण्यातला ओलावा काढून घेतला, पाणी राहील का? नाही ना. सार म्हणजे काय असतं, त्याशिवाय आपल्यातला चेतना काढून घेतली, आपण जगू का? नाही. मग चेतना म्हणजे भगवंत आहे. लक्षात घ्या, इतकं सुंदर आहे. भगवंत असं म्हणतोय की या जगाचं कारण मी आहे. कारण मी आहे म्हणजे काय? 2 प्रकारची कारण असतात बरं का. इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे. उपनिषद म्हणजे काय आलं? वेदांत आला. वेदांतामध्ये कारणासाठी 2 शब्द वापरले जातात, 2 प्रकारचे कारण असतात. नीट ऐका. इथून पुढे कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये कधी कोणी वेदांत छान समजावून सांगत असेल, जा ऐका. आणि ते ऐकत असताना लक्षात घ्या, कारण 2 प्रकारचे असतात. कारण द रिझन आर ऑफ 2 टाइप्स. एक असतं उपादान कारण आणि दुसरं असतं निमित्त कारण. काय असतं? एक असतं उपादान कारण, दुसरं असतं निमित्त कारण. याचा अर्थ काय आहे? अगदी साधा आणि सोप्पा आहे. हा कपडा आहे, हा अंगावरचा कपडा आहे, हा टी शर्ट आहे. ह्या टी शर्टचं उपादान कारण काय आहे? मी सांगते, ऐका. ह्या टी शर्टचं उपादान कारण आहे कापूस. टी शर्टचं उपादान कारण आहे कापूस. आणि या टी शर्टचं निमित्त कारण आहे कोण? टेलर, शिवणारा. अजून दुसरं उदाहरण देते, एकदम सोपं आहे स्मिता काकू, घाबरायचं नाही, अवघड नाहीये काही. वेदांत काही अवघड नसतं. मराठीत जर आपण छान शिकलं ना तर संस्कृतही सोपं होऊन जातं. शब्द तेच असतात बऱ्यापैकी. मातृभाषा आहे ना आपली संस्कृत, ही आपली मराठी मातृभाषा आहे, पण तिची आई कोण आहे? संस्कृत आहे ना, त्याच्यातून आलेली आहे ती. दागिना जो असतो ना, आपले दागिने, गळ्यातला हार, दागिन्याचं उपादान कारण काय आहे? सोनं. आणि दागिन्याचं निमित्त कारण कोण आहे? सोनार. ज्याने ते घडवलं सोनार, तो आहे त्याचं निमित्त कारण. दोघांमध्ये काय फरक आहे ताई? काय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस टू? द डिफरन्स इज उपादान कारण कॅन नॉट रिमेन सेपरेट फ्रॉम दॅट प्रोडक्ट. उपादान कारण त्या गोष्टीपासून दूर राहू शकत नाही, ते त्याच्यामध्येच विलीन झालेलं असतं, ते त्याच्यामध्येच असतं. पण निमित्त कारण त्याची फक्त झलक त्याच्यामध्ये असते, पण ते प्रत्यक्ष स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये उपस्थित नसतं. प्रत्यक्ष स्वरूपामध्ये, वस्तूमध्ये निमित्त कारण कधीच उपस्थित नसतं. मला सांगा, सोनार कधी दागिन्यामध्ये दिसतो का? सोनार दागिन्यामध्ये उपस्थित असतो का? नाही. म्हणजे निमित्त कारण त्याच्यामध्ये उपस्थित नाहीये, पण कला कुसर त्याची झलक त्याच्यामध्ये दिसतीये, फक्त दुरून दिसतीये, इनडायरेक्टली. पण सोन्यामध्ये जे सोनं आहे, सोन्यामधलं जे सोनं, त्याचं उपादान कारण सोनं त्याच्यामध्ये उपस्थित आहे. कापूस हे याचं उपादान कारण आहे कपड्याचं, म्हणजे कापूस त्याच्यामध्ये उपस्थित आहे. मग ताई याचा काय संबंध हे तुम्ही असं सांगताय सगळं त्याला? अजून एक उदाहरण जे वेदांतामध्ये खूप वेळा डिस्कस केलं जातं, मडकं. मडक्याचं उपादान कारण काय आहे? काय असेल उपादान कारण मडक्याचं? कोणी सांगेल? माती. आणि मडक्याचं निमित्त कारण कोण असणार आहे? कुंभार. व्हेरी गुड. मडक्याचं निमित्त कारण कोण असणार आहे? कुंभार. आता याचा या श्लोकांबरोबर संबंध काय आहे? भगवंत सांगतोय की या सृष्टीचं सनातन बीज कारण मी आहे. सनातन म्हणजे मुळातलं, पूर्वीपार चालत आलेलं, त्याचं बीज मुळातलं मूळ मी आहे. म्हणजे भगवंत दोन्ही आहे, उपादान कारण पण आहे आणि निमित्त कारण सुद्धा आहे. आणि उपादान कारणाचं वैशिष्ट्य काय आहे? ते कारण त्या ह्याच्यामध्ये, प्रोडक्टमध्ये, त्या वस्तूमध्ये उपस्थित असतं, म्हणून भगवंत आपल्यामध्ये उपस्थित आहे.
आपण भगवंतापासूनच बनलेलो आहोत. आपण भगवंतापासून वेगळे राहूच शकत नाही. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. पण ती दिव्यत्वाची प्रचिती प्रत्येकामध्ये येऊ शकते. देखनीती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती. देखने ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, सावळे की गोरे या मोल नाही फारसे. खूप सुंदर कविता आहे, वाचा नंतर. इतकं छान सांगितलंय की या जगामधलं दिव्यत्व कुठे असतं, कोण व्यक्ती कशी दिसते याच्यामध्ये दिव्यत्व नाहीये. देखने ते चेहरे जे प्रांजळ, तुमचा चेहरा प्रांजळ नाहीये, तुमचा चेहरा खरा नाहीये, तर तुम्ही सुंदर नाहीच आहात. म्हणून बघा, अनेक लोक असतात, पुरुष असतील महिला असतील, ते नुसते असे कागदी दिसायला सुंदर वाटतात. आपण पण म्हणतो कागदी दिसायला सुंदर आहे, पण एखादा जर मनापासून प्रामाणिक असेल, त्याच्या चेहऱ्यावरती सत्यत्व झळकत असेल, खरं हसू, मग बरे दात वाकडे तिकडे असतील पण हसू खरं आहे, अगदी छान प्रामाणिक माणूस हसल्यावरती किती सुंदर दिसतो. देखने ते चेहरे ते प्रांजळाचे आरसे, मग ते काळे आहेत की गोरे त्याला मोल नाही फारसे. सुंदर कविता आहे. अगदी त्याप्रमाणे भगवंत सांगतोय की अशा पद्धतीने मी प्रत्येकामध्ये उपस्थित आहे. उपादान कारण म्हणून मी आहेच, आणि निमित्त कारण म्हणून इनडायरेक्टली मीच आहे, कारण माझ्यामुळेच सगळं आहे ना, भगवंतामुळेच सगळं आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण चालवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, आणि तयाचे भजन चुकू नको. कुठलाही अभंग तुम्ही घेतलात ना, कुठलाही अभंग, तरी सुद्धा त्या एक्सप्लेनेशनला तो लागू पडतो उज्ज्वलाताई. इफ यू स्टडी इन दॅट वे ना, म्हणून असं म्हणतात एकच ओवी अनुभव, एकच अभंग अनुभव. मी तर तुम्हाला सांगेन, जर तुम्हा लोकांना कोणाला सांगायचं नसेल ना, किंवा बोलून दाखवायचं नसेल ना, तर जास्त दूर जायची गरज नाही. एकाच अभंगाची अनुभूती रोज घ्या, रोज घ्या. हाच अभंग घ्या तुम्ही, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, तुम्हाला क्षणोक्षणी त्याची जाणीव होईल. क्षणोक्षणी आपल्याला एखादं काम करायचं असतं, काम करत असताना आपल्या हातात काहीच नसतं. अरे आज कोर्टाची केस लागली, पण मला तिथे जाता येत नाहीये, मी काय करू? तुम्हाला थोड्या वेळाने मेसेज येईल की आज कोर्ट बंद आहे. मग तुम्हाला कळेल चाले हे शरीर कोणाची असते, कोणाच्या उपस्थितीने चालतं. आणि चमत्कार माझ्या आजूबाजूला होत असतात, सांगणार नाही मी असे अनेको होत असतात, अनेको घटना होत असतात. काही नाही, फक्त माऊली 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 करत चला तुम्ही. काहीच नाही चाले, आपण चालवतच नाही. अरे जन्मालाच आपण आलेलो नाही, झोपल्यावरती कोण श्वास चालवतं? तुम्ही चालवता स्वतःचे श्वास. बटन बंद करतो, श्वासाचं बटन बंद, आणि चालू करायलाच विसरलात तर काय करणार तुम्ही? झोपलात, श्वासाचं बटन बंद केलं, चालूच करायला विसरलात, कसं व्हायचं? कपाळ. कोणामुळे चालते हे सगळं? कोणाला माहिती ते किडनी कशी चालते? तुम्हाला कोण आहे डॉक्टर इथे? किडनी कशी चालते माहितीये? पण चालते ना तुमची? चालते ना, सगळं चालतंय ना. त्याच्या कृपेने हे सगळं चालतं, हे भगवंताच्या कृपेने चालतं. मनामध्ये हा निर्धार असला पाहिजे. अनेको अशी लोक पाहिलेत आयुष्यामध्ये, जे मातीमध्ये राबलेत, साधे साधे शेतकरी, कितीही नुकसान झालं तर चेहऱ्यावरचं हसू गेलं नाही. हे आत्महत्येचं फॅड हल्ली आलं. म्हणजे आता पिळवणूकही वाढली म्हणा, अनेको कारण आहेत त्याच्या मागे, पण हेही एक कारण आहे की अध्यात्म आमच्यापासून दूर गेलं. अनेको चेहरे पाहिलेत जे अगदी गरीब आहेत, हाडाची काढं झालेली आहेत, असे गाल आत गेलेत, पण चेहऱ्यावरचं हसू ढळत नाही. का? कारण आम्ही ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ करतो, आम्हाला गीता काय आहे ते माहितीये, ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपामध्ये गीता काय आहे ते माहितीये. काही नाही, सगळा भगवंत आहे, सगळीकडे भगवंत आहे. जन्माला आलोय भगवंतामुळे, मरणार भगवंतामुळे. किती लोक आपण आता इथे बसलोय, किती जण इथे कॉन्फिडंट आहे की आपण 10 वर्षांनी बसू असेच 2036 मध्ये? किती लोक कॉन्फिडंट आहेत? मग कशासाठी ना हा एवढा खटाटोप कशासाठी ना, की मला म्हणजे नॉर्मली लोक, मला एवढे फॉलोअर्स पाहिजेत, मी व्हिडिओ टाकला लोकांनी, अरे आत्तापर्यंत फक्त 500 लोकांनी बघितला, कोण आहे आपण? आणि बघितलं 5 मिलियन लोकांनी बघितलं आणि आपण मेलोय, काय फरक पडणार आहे? की फरक पडणार? कशाने फरक पडतो? सगळीकडे भगवंत आहे. त्याने जन्माला बघायला गेलं तर आपली किंमत अतिशय न्यून आहे, आपण कोणच नाही आहोत, आणि बघायला गेलं तर आपण भगवंत आहोत. ही गंमत आहे अध्यात्माची. आणि हे भगवंत आजच्या गीतेच्या श्लोकांमध्ये सांगतोय. आपण श्लोकांकडे येऊया. मी यासाठी श्लोक घेतले नाहीत की क्युरॉसिटी वाढते. श्लोक असाच वाचला ना की त्याची किंमत राहत नाही.
असंच सांगा सुविचार. किंमत राहत नाही, पण माणसाकडून चुकी होऊ द्या, काहीतरी चुकी होऊ द्या. एकाने असं खोटं बोललं आणि असा जो अडकला अडकला अडकला, अजून त्या फेऱ्यातनं बाहेर पडेना. आता कोर्ट कचेरी सुरू झाली. मग आईने खाटकन कानाखाली वाजवली आणि बोलली, नेहमी खरे बोलावे. आता किंमत कळाली. कळतंय का तुम्हाला? सो थोडी किंमत रिअलाइज झाली ना, की आपल्याला श्लोक पण गोड वाटायला लागतात. या आपल्या श्लोकांकडे येऊया. आजचा आहे श्लोक क्रमांक 8. श्लोक क्रमांक 8. अध्याय क्रमांक 7, श्लोक क्रमांक 8. रसोऽहं पशु कौन्तेय. हम प अर्धा आहे. हम पशु कौन्तेय प्रभास्मी शशी सूर्ययोः. सूर्ययोः तो जो विसर्ग आहे, हो म्हणून बोलायचंय पूर्ण. प्रणव सर्व वेदेषु. प्रणवचा नंतरचा जो विसर्ग आहे पुढे स असल्यामुळे त्याचा उच्चार सच होतो किंवा करायचा नाहीये. प्रणव सर्व वेदेषु शब्द खे पुरुषं शृणु नृषु. शब्दचा विसर्ग अर्धा बोलायचा कारण पुढे ख आहे. शब्द पोटाला हपका. शब्द खे पौरुषं नृषु. नृत्य नृषु. ठीक आहे, एकदम सोपा आहे श्लोक. माझ्या मागून बोला, पण आधी अर्थ सांगते की हे कौंतेय, पाण्यातला रस मी आहे, चंद्र सूर्यातला प्रकाश मी आहे, वेदांमधला ओंकार मी आहे, कारण ओंकारापासून वेदांची निर्मिती झाली आहे. आकाशातला शब्द मी आहे, पुरुषांमधलं पुरुषत्व मी आहे. भगवंताची भाषा काय आहे? ही आपली भाषा. भगवंताची भाषा काय आहे? माझ्या मागून बोला, भगवंताची अनुभूती येईल. रसोऽहं पशु कौन्तेय प्रभास्मी शशी सूर्ययोः. बोला. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः. प्रणवः सर्ववेदेषु शब्द खे पौरुषं नृषु. प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषं नृषु. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 9. पुण्यो गंध पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ. व्हेरी गुड. कोणीतरी मागून बोलत होतो. जीवनम सर्वभूतेषु. षटकोनातला शू बोलायचा, असा जीव वरती गेली पाहिजे. जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. किती सुंदर भगवंत बोलतोय. अर्थ ऐका. पृथ्वीचा नैसर्गिक पवित्र सुगंध तो मी आहे. अग्नीचे तेज म्हणजे अग्नीचा जो गरमपणा आहे ना, अग्नी का आहे? कारण अग्नी असं आहे का की अग्नी कधी कोणाला थंड लागले का? मग त्याला आपण अग्नी बोलू का हो कधी? अग्नीचं तेज ते मी आहे. सर्व जीवांचे जीवन मी आहे आणि सर्व तपस्व्यांचे तप. जीवांचे जीवन मी आहे म्हणजे कोण आहे? आपल्यामधली चेतना काढून घेतली, आपण मेलो. म्हणजे जीवन कोण आहे? चेतना कोण आहे? भगवंत आहे. माझ्या मागून बोला. पुण्यो गंध पृथिव्यांच तेजश्चास्मि विभावसौ. बोला. जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. व्हेरी गुड. याचा पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 10. बीजं मां सर्वभूतानां. नाव व बोलायचं कारण पुढे व आहे. भूतानां विद्धि पार्थ सनातनम. सर्व भूतानां नंतर एक श्वास घ्यायचा. विद्धि पार्थ सनातनम. बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्विनामहम्.
एकदम सोपा श्लोक आहे हा, माझ्या मागून बोला. आधी अर्थ सांगते की हे पार्थ, सर्व भूतांचे सनातन कारण. सनातन शब्द ऐकला की आपल्याला पहिल्यांदा आठवतं सनातन वैदिक हिंदू धर्म. इतका हिंदू धर्म सनातन आहे की सनातन शब्दाला अर्थच हिंदू धर्माने दिलेला आहे. पण सनातन या शब्दाचा मुळातला अर्थ आहे की जो आधीपासूनचा आहे, म्हणजे ज्याचं ओरिजिन आपल्याला कळूच शकत नाही, असा सनातन कारण बीज मलाच जाण. सर्व बुद्धिवंतांची बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज मी आहे. बुद्धी जी आहे ना, सगळ्यात सुंदर काय असते माणसामध्ये, वेगळेपण काय आहे प्राण्यांपासून, त्याची बुद्धी. पण ती बुद्धी साधी सुधी आहे का? नाही. बुद्धी तीक्ष्ण अशी बुद्धी आहे माणसाची. प्राण्यांना सुद्धा बुद्धी असते स्वतःच्या प्रोटेक्शनची, स्वतःचा जो काही आपला हे आहे समूह आहे निवडण्याची, एकत्र राहण्याची, त्यांना सुद्धा बुद्धी असते. पण वरच्या पातळीची बुद्धी फक्त मनुष्यामध्ये आहे. तेजस्वी जे लोक आहेत त्यांचं तेज मी आहे. विनोबा भावे, आचार्य आपले गोविंददेव गिरीजी महाराज असतील, कारण मला आचार्य म्हणलं की त्यांचीच आठवण येते. छत्रपती शिवाजी महाराज असतील, ही जी सगळी तेजस्वी लोक आहेत त्यांचं प्रत्येकाचं तेज वेगळं वेगळं आहे. जसं आचार्य गोविंददेव गिरीजी महाराजांचं तेज काय आहे? त्यांच्यातलं वैराग्य, त्यांच्यातलं तप, हे त्यांचं तेज आहे, ते भगवंतच आहे. विनोबा भावे यांचं तेज काय आहे? अखंड जनसमुदायाला प्रेरित करून त्या वैराग्याच्या भूमीवरती आणणं, हे तेज, हे सुद्धा भगवंत आहे. ऐका बरं का, अनेको उदाहरणं दुसऱ्याला सांगण्यासाठी म्हणून नाही, स्वतःच्या मनामध्ये चिंतनासाठी घ्या. ज्याचं चिंतन आपण करतो ना तसे आपण बनायला लागतो. लक्षात घ्या विषय, म्हणून याचं चिंतन करा. मागून श्लोक बोला. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम. बोला. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम्. बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्. बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्. व्हेरी गुड. खूप दिवसांनी ताई आलात, पण खणखणीत आवाजात बोलताय, खूप छान. पुढचा श्लोक घेऊया. श्लोक क्रमांक 11, अत्यंत महत्वाचा, आणि आजचं सेशन ज्याच्यावरती कन्क्लूड होणार आहे असा हा सेशन, असा हा श्लोक आहे. आणि सेशनच नाही, प्रत्येकाने आपलं आयुष्य सुद्धा असंच कन्क्लूड करावं, म्हणजे मरणाची सुद्धा मजा येते, मरणाची भीती वाटत नाही. मरणाला माणूस का घाबरतो? कारण थकलेलं मरण वाटतं, दळिद्री मरण वाटतं, लोकांनी दुर्लक्षित केलेलं आहे, मला असं दुर्लक्षित मीच मरण असतं ते, म्हणून आपल्याला घाण वाटतं. पण जर मरण छत्रपतीचं असेल तर, जर मरणाला उदात्ततेची कडा असेल तर, मरणाला अनेकांचे अश्रू जुडलेले असतील तर, मरणाला हवे हवेपण असा जुडला असेल तर, म्हणजे आपण हवे हवे आहोत लोकांसाठी असं जर जुडलं असेल तर, ते मरण सुद्धा प्रिय आहे. ते मरण दूर नाही सारता येत. मग ते कवटाळून घ्यावं असं वाटतं, कधीही आलं तरी चालेल. आणि प्रत्येक क्षण इतका सुंदर जगलो आहे, प्रत्येक क्षण शूरासारखा जगलोय, प्रत्येक क्षण आम्ही वीरासारखा जगलोय, तर मरणाला आपण घाबरायचं काय? असं मरण असावं, ह्याच्यासाठी हे शिकवणारा हा श्लोक आहे. आणि ह्याच्यामध्ये भगवंत कोण आहे ना ते सांगतोय, की मी कोण आहे माणसामधला, पुरुषोत्तम कसा मी आहे ते सांगतोय. बलम बलवतांचाहं काम राग विवर्जितम. ठीक आहे. बलम बलवतांचाहं, शंख मला चाहं, काम राग विवर्जितम. धर्मा विरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतश्रभ. सोपा आहे. याचा अर्थ असा आहे की हे भरतश्रेष्ठा, बलवानांचे कामना, ऐका मी हे लिहून पण ठेवलं अक्षरशः, मला इतकं ते भारी सूत्र वाटलं मला ते. बलवानांचे कामना व आसक्ती यांनी रहित असलेलं बळ ते मी आहे. तसेच सर्व प्राणी मात्रांमध्ये धर्मानुकूल अर्थात शास्त्रानुकूल असलेला जो काम आहे ना, काम तो मी आहे. व्हेरी मिनिंगफुल, व्हेरी व्हेरी मिनिंगफुल श्लोक. काय म्हणतोय भगवंत? मी कोण आहे? बलवान आहे, पण कसा आहे? कामना रहित आहे, आसक्ती रहित आहे. जर कोणाला डोळ्यासमोर आणायचं असेल
तर छत्रपती संभाजीराजांना समोर आणा. बलवान आहे मी, पण मला कसली कामना अजिबात नाही, मला कसली आसक्ती अजिबात नाही. जर कोणाला डोळ्यासमोर आणायचं असेल तर महात्मा गांधींना समोर आणा. मी 2 उदाहरणं दिली. एक दिसताना बलवान दिसतोय, दुसरा दिसताना कमकुवत दिसतोय, पण तो इतका बलवान आहे, इतका बलवान आहे ना, की त्याने अखंड राष्ट्रांचे, राजकारणांचे सत्ते पालटले. एवढ्या मोठ्या क्वीनच्या सत्तेला ज्याने गेट आउट म्हणून सांगितलं आपल्या पद्धतीने, असा जो व्यक्ती आहे तो बलवान आहे. पण कसं आहे, कामना नाही आहे, आसक्ती नाही आहे. त्याचं जे बळ आहे ना, व्हॉट अ बळ इट इज, किती सात्विकता आहे त्याला. जसं तूप, मला तुपाची आठवण आली. तूप कसं आहे, तेलकट आहे, पण तेलकटपणाचा जो घाणपणा आहे ना, तो त्याला नाही आहे. इतकं आपण तुपाला व्याख्या काय देतो, साजूक तूप अशी व्याख्या देतो. तसं साजूक जे बळ आहे ना, कसं आहे साजूक बळ, ज्याला कामना. आपलं बळ कसं असतो, छोटासा विचार करण्याची गोष्ट आहे, असं विरुद्ध विचार करायचा चिंतन करताना. आपलं बळ कसं असतं, कामनेने बरवटलेलं. माझं बळ कसं आहे, डिग्री, PhD, कशासाठी, ठत्तेरिकी, नोकरीसाठी, कामनेने बरवटलेलं. आसक्ती आहे त्याच्यामागे, हे मिळवायचंय ते मिळवायचंय. आपलं बळ कसं असतं, ह्याच्याशी निगडीत आपलं बळ असतं. सौंदर्याचं बळ कशासाठी, उत्तमात उत्तम पुरुषाशी लग्न व्हावं. सौंदर्याचं बळ, किती घाणेरडं सौंदर्याचं बळ आहे ते. कशासाठी, ह्या कामनेसाठी. कामना कसली, चांगला श्रीमंत नवरा मिळावा. कशासाठी, आयुष्यभर लोळून खाता यावं यासाठी. ही काही कामना आहे, हे काय सौंदर्य म्हणायचं. ह्याच्यापेक्षा कुरूपता सुंदर झाली. ह्याच्यापेक्षा काळी असणारी एखादी मुलगी जी रानावनात राबते आणि तरी सुद्धा स्वाभिमानाने उभे राहून एखाद्या गरीबाचा संसार थाटते, ती मुलगी जास्त सुंदर झाली. ते बळ, ते सौंदर्याचं बळ मी आहे. आपल्यामधलं ना विचार करा, आपली शक्ती कशासाठी आहे. इतरत्र लोकांची शक्ती, आपला जो एखादा कोणी मोठा सिनियर मॅनेजर असेल, रिजनल हेड असेल, वेअर इज हिज स्ट्रेंथ. स्वतःचं बळ कशासाठी वापरतो, स्वतःचं पॅकेज जास्त कसं वाढवता येईल, लोकांचं शोषण कसं करता येईल. हे सगळं बलवान लोक आहेत ना आजूबाजूची, ती लोकांचं शोषण करायला बसलेली आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी. भगवंत म्हणतो मी बलवानांचं बळ आहे, पण असल्याने जे लोकांचं शोषण करतात, जे स्वतःचीच घरं भरतात, स्वतःच्याच तिजोऱ्या भरतात, ते नाही. कुठल्या लोकांचं मी बळ आहे, कुठलं बळ मी आहे, जे कामना रहित आहे, जे आसक्ती रहित आहे, जे साजूक तुपासारखं सुंदर आहे, किती पण खा, काही फरक नाही पडणार आहे. असं वालं बळ मी आहे अर्जुना. इतकं मार्गदर्शक श्लोक. ओ माय गॉड, अखंड आयुष्य कसं जगावं हे सांगतो. आणि पुढचा शब्द, प्राणी मात्रांमध्ये, माणूस नाही बरं का, सगळ्या प्राण्यांना स्कोप दिलाय. हु आर यू, अखंड स्कोप सगळ्यांना दिलाय. एक गोष्ट येते आपल्या, कोणी वाचली असेल तर, एक छान गोष्ट आहे की त्या जपान का चीनमध्ये ना लाकडाची घरं बनतात बरं का ताई. जयश्री जपान चीनमध्ये ना लाकडाची घरं बनतात. एका बहादराने एक घर बांधलं होतं. घराला 5 वर्ष झाली, अशी लाकडाची छान ती घरं असतात. घराला 5 वर्ष झाली म्हणून घर रिनोव्हेशनसाठी काढलं. रिनोव्हेशनसाठी जेव्हा घर काढलं ना, तेव्हा त्याने बघितलं की अशी आतल्या बाजूची एक भिंत होती ना, ती लाकडाची भिंत, तर त्या भिंतीवरती खिळा ठोकत असताना एका पालीचा पाय त्या खिळ्याच्या खाली अडकलेला होता. एका पालीचा पाय त्या खिळ्याखाली अडकला होता. पण असंच आज त्या घराला 5 वर्ष झाली, तरी सुद्धा ती पाल, म्हणजे ती पाल कधीपासून आहे तशी अडकलेली, 5 वर्षापासून आहे. मग ती जगली कशी, म्हणून तो घर मालक तिथेच थांबला. त्याने ऑब्झर्व करायचं ठरवलं की बघूया ही कशी जगते, काय खाते ही पाल, म्हणून तो तिथेच थांबला. त्याने ऑब्झर्व केलं आणि बघितलं तर एक दुसरी पाल प्रत्येक 15-15 मिनिटांनी येते, काहीतरी घेऊन तिच्या जिभेवर येऊन त्या पालीच्या तोंडामध्ये घालते. एक पाल येते, तिला तोंडात घालते, तिच्यावर थोडा वेळ बसते. असं करत एक पाल त्या पालीला 5 वर्ष जगवत होती. अखंड प्राणी मात्राला भगवंताने स्कोप दिलेला आहे, म्हणून तर त्या रेड्याला सुद्धा ती सिद्धी प्राप्त होते आणि तो रेडा सुद्धा दिव्यत्वाची मूर्ती होऊन मंदिरात बसतो. अहो सजीव कशाला, निर्जीवाला सुद्धा चालविली जडभिंती, हरली चांगयाची भ्रांती आणि मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. भगवंताने, माऊलींनी प्रत्येकाला स्कोप दिलेला आहे. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये मी आहे. कसा मी आहे, धर्म अनुकूल, धर्माला अनुकूल. कोणता हो धर्म, हिंदू धर्म का तुमचा फक्त, तोच हिंदू धर्म. पण कसा तो हिंदू धर्म,
मानवतेने नटलेला हिंदू धर्म. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींचं महत्व आहे. ज्ञानेश्वर माऊलींना देव समजून का पूजायचं? ज्ञानेश्वर माऊली देवापेक्षा सुद्धा वर आहे. कारण भगवंताने सांगितली गीता फक्त अर्जुनाला, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली आपल्याला. धर्म काय आहे ते समजावून सांगितलं. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. कसला धर्म? जो माणूस दुसऱ्या माणसाशी माणसासारखा वागतो तो धर्म. तुमचा विश्वास पटणार नाही, हल्ली आपल्यामध्ये ते खूप फॅड आलेलं आहे की राधा राधा असं तसं. पण तुम्हाला माहिती तुम्ही कोण आहात? तुम्हाला माहिती तुम्ही कोण आहात? जिथे नामदेव महाराज, जिथे ज्ञानेश्वर माऊली त्या चोखा मेळाला असं काळजाशी धरतात ना, जवळ धरतात, त्याचं दुःख आपलंसं करतात. जो चोखा मेळा इतरांची घाण साफ करतो, जो चोखा मेळा मांसाला साफ करतो, अशा चोखा मेळ्याला सुद्धा जवळ करतात. आणि हल्लीची काही लोक इतरांकडे जाऊन जेवतही नाही, खातही नाहीत. अर्चनाताई, ज्ञानेश्वर माऊलींचं महत्व म्हणून आहे. आपण त्या भूमीतून आहोत. वी बिलॉंग टू दॅट लँड वेअर ऑल पीपल कम्स टुगेदर, डान्स टुगेदर ऑन वन ओनली वन रिदम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. याच्या पलीकडे तत्व आम्हाला नाही. आम्हाला माणुसकी शिकवतात ज्ञानोबा माऊली, आम्हाला जीवन शिकवतात ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली, आम्हाला कसं जगावं शिकवतात ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली, आम्हाला कसं मरावं शिकवतात ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली. येतंय का लक्षात? जे जे कोणी धर्मानुकूल वागतात ना, जे जे कोणी धर्मानुकूल वागतात ना, त्याच्यातलं तत्व मी आहे. कोण म्हणतायत? भगवान श्रीकृष्ण म्हणतायत अर्जुनाला. मग स्वतःमध्ये जर दिव्यत्वाची प्रचिती हवी असेल स्वतःमध्ये, तर फक्त एकच गोष्ट करायची, जी आपण सेशनच्या सुरुवातीला ऐकली. देत जागा, देत जागा, देत जागा. देत जा आणि गा, दोन शब्द, दोन अर्थ आहेत. देत जागा, देत देत जा गा, जागा. आणि दुसरा अर्थ आहे देत देत जागा, जागृत व्हा. कळतंय का तुम्हाला? कुठून कुठून एवढं कुठून असं म्हणणार नाही एवढं सामर्थ्य ना, असलं अफलातून सेशन वगैरे असलं काय म्हणणार नाही. अहो पण 4 शब्द बोलता येत नाही हो असे. एवढं प्रचंड थकलेलं असताना, एवढं प्रचंड ते निगेटिव्हिटी, हे काम, ती मीटिंग. आत्ता तुमच्याशी इथे समोर येऊन बसण्यापूर्वी 15 मिनिटं एका माणसाचा मी कॉल घेतला नाही. मला थोडंसं विषण्णता वाटली, मी नाही कॉल घेऊ शकली कारण मी सेटअप अरेंज करत होती. ती विषण्णता घेऊन सुद्धा, पण नाही, आय एम देअर फॉर अ गुड कॉज. एका मोठ्या उदात्त हेतूसाठी जर मी चालते ना, तर मला असे छोट्या गोष्टींसाठी कष्ट करावे लागतील. हा जेव्हा भाव येईल ना अर्चना, ते पुढचं फळ मिळेल तेव्हा मिळेल. किती मजा आहे ना याच्यामध्ये. काय गंमत आहे, काय गंमत आहे. ह्या गरिबीत गंमत आहे, ह्या थकण्यामध्ये गंमत आहे, या रात्रीच्या जागण्यामध्ये गंमत आहे, सकाळच्या उठण्यामध्ये गंमत आहे. रात्रीच्या 4 तास झोप 4 तास 3 तास झोप मिळते का? या कष्टामध्ये गंमत आहे. गंमत आहे याच्यामध्ये. हा घसा फोडून घेण्यात गंमत आहे. काय करायचंय? लॉंग लिव्ह 100 year old, 110 year old. काय करायचं? थोडेसेच दे, पण असे दे की बँगॉन मोठा आवाज करून जाऊ, असे दे भगवंता. तो भगवंत म्हणतोय ते बळ मी आहे. म्हणून जर वाटत असेल माझ्यात अर्जुन संचारावा, वाटत असेल माझ्यात कृष्ण यावा, तर असं आपण वागलं पाहिजे. असं आपण नाही ना काय कळत, देअर इज ओनली वन सूत्र, देत जा, देत जा, देत चला. तुम्ही तुमच्याकडे जे आहे ना ते तुम्ही देत चला. जेवढं तुम्ही लुटवत जाल ना, त्यावेळेस प्रत्येक वेळेस खिशात हात घालाल ना, काही ना काहीतरी मिळेल लुटवायला. अर्चनाताई, प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी मिळणार. ती जबाबदारी भगवंताची आहे. तू लुटतोयस ना, तुझा खिसा भरण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही फक्त लुटत चला. तू फक्त शब्द देत जा, तू दृष्टांत देत जा. तुझं डोकं दृष्टांताने भरायची जबाबदारी माझी, असं भगवंत मला म्हणतो. तू देत जा. यू जस्ट spread and you just keep on spreading, you just keep on giving. I am there to fill up your joli, I am there to fill up your bag, you don't worry. जर आपण स्वतःच, खूप सोपं सूत्र आहे, जो स्वतःसाठी जगला तो प्रत्येक क्षणी मेला, जो दुसऱ्यांसाठी जगला तो मरूनही जगला. इतकं सोपं सूत्र आहे. ह्याच्या पलीकडे सूत्र नाहीये. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण आजच्या आपल्या गोष्टीकडे येऊया. व्हेरी 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 ब्युटिफुल स्टोरी. मी बघते बरं का काय काय हे झालं. झालंय, बऱ्यापैकी झालंय. ऐका, आजची गोष्ट छान आहे.
एक लहान मुलगा असतो. हं? प्रत्येकाला प्रेरणादायक गोष्ट आहे आणि आपल्यातल्या माणसाची नाही बरं का, बाहेरच्या देशातल्या माणसाची आहे. म्हणजे उगाचच वाटायला नको, दिव्यत्वाची प्रचिती फक्त ज्ञानेश्वर माऊलींनी या भूमीला दिलेला आशीर्वाद नाहीये. आता विश्वात्मके देवी, अखंड विश्वाला दिलेला आशीर्वाद आहे. काय आपण आपण इतके तुच्छ असतो ना इतके लुच्चे असतो, इतके लुच्चे आणि इतके तुच्छ म्हणजे छोटे असतो आपण, की आपण आशीर्वाद पण फक्त आपल्याच लेकरांना देतो. ज्ञानेश्वर माऊली अखंड सृष्टीला आशीर्वाद देतात. तर बाहेरच्या देशातली गोष्ट आहे, लहान मुलगा असतो, सारखा पडतो आणि असाच तो 2-3 वेळा पडला आणि त्याच्या डोक्याला इतकी इजा झाली, इतकी इजा झाली. आत्ताच्या काळातली गोष्ट आहे बरं का, पूर्वीच्या नाही, आत्ताच्या काळातली गोष्ट. डोक्याला इतकी इजा झाली की त्याचं ब्रेन जे असतं ना, आतला मेंदू, तो डिस्टर्ब झाला आणि त्याच्या मेंदूला दुखापत झाली. याच्यामुळे काय व्हायचं, त्याला वाचता नीट नाही यायचं, त्याला लिहिता नीट नाही यायचं आणि जे काही शिक्षक शिकवतायत ना ते त्याच्या जास्त वेळ लक्षातही नाही राहायचं. अशी त्या मुलाची अवस्था असते. शाळेमध्ये गेला, टीचरने काही सांगितलं तरी जास्त वेळ लक्षात नाही राहणार. त्याच्यामुळे सगळे मुलं खिल्ली उडवायचे, कोणी मित्र बनत नाही. आपणही आठवा आपले दिवस, ज्याचा पहिला नंबर येतो ना त्याचा सगळा वर्ग मित्र असतो आणि जो नापास होतो ना त्याच्याकडे डुंकून पण कोण बघत नाही, तो खाल्लं का काय, त्याच्याकडे एक सगळ्यांनी त्याला वाळीत टाकलेलं असतं. अगदी तसंच त्या लहान मुलाला सुद्धा सगळ्यांनी वाळीत टाकलेलं असतं. तो निश्चय करतो स्वतःशी की नाही, असं चालणार नाही, असं चालणार नाही. सगळेजण मला म्हणतात की ह्याचा मेंदू ना हे झालेला आहे, ही इज विथ द ब्रोकन ब्रेन. ती शिक्षक सुद्धा इतरांना कसे बोलणार, सगळे हसायला लागले त्याला की म्हणणार डोंट वरी, शो सम सिम्पती, काहीतरी त्याच्याबद्दल तुम्ही सद्भावना दाखवा, त्याचा मेंदू ब्रोकन आहे, ही इज अ ब्रोकन ब्रेन पर्सन, ही इज अ ब्रोकन ब्रेन चाइल्ड, असं त्याचं नाव पडलेलं असतं. म्हणून तो प्रयत्न करण्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे हे मुजवण्यासाठी, म्हणून तो रोज लायब्ररीत जायचा, बसायचा, वाचायचा, गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा, पण गोष्टी लक्षात राहायच्याच नाही. अनेको वर्ष असे त्याने प्रयत्न केले, कसा बसा तो मोठा होत होता. शेवटी त्याचं तारुण्यामध्ये पदार्पण होतं आणि असाच त्रासलेला असतो, काही लक्षात राहत नसतं. मित्राच्या घरी गेलेला असतो आणि तिथे मित्राचे वडील त्याला भेटतात. का न जाणू काय असं त्याला वाटतं, म्हणून तो मित्राच्या वडिलांबरोबर शेअर करतो की अंकल, आय एम ट्राईंग टू रीड अ लॉट. काका, मी खूप काही वाचण्याचा प्रयत्न करतो, लिहिण्याचा प्रयत्न करतो, पण नाही होत. मी अशक्त आहे या बाबतीमध्ये, माझ्याने हे होतच नाहीये. मी इतके दिवस लायब्ररीत जाऊन प्रयत्न करतोय पण होतच नाहीये. ते काका त्याला इतका सुंदर ॲडवाईस देतात ना, देव कोणाच्याही रूपाने येतो आणि देव आला तर तो असा मुकुटधारी नसतो बरं का. नाही तर तुम्ही म्हणाल देव आला तसा बाणबीन घेऊन येईल, मासाच येईल, नाही, तो कोणाच्याही रूपात येईल. तो कुत्र्या मांजराच्या सुद्धा रूपात येतो आणि आपला जीव वाचवून जातो. तसा देव त्या दिवशी त्या काकांच्या रूपात आलेला आणि तो त्याला सांगतो, काका त्याला सांगतात की अरे तू वाचले, तुझ्या लक्षात का नाही राहत आहे, बिकॉज तू असं परसेप्शन घेऊन जातोस वाचायला की माझ्या तर लक्षात नाही राहत आहे यार, तरी पण मी वाचतो. पहिलं वाक्य काय असतं, माझ्या लक्षात नाही राहत आहे तरी मी वाचतोय. तू हे डोक्यातून काढून टाक की तुझ्या लक्षात राहत नाहीये, तू ह्याचा विसर पडू दे तुला आणि मग तू प्रयत्न करायला सुरुवात कर. पहिला विचार तुझा निगेटिव्ह आहे आणि मग पुढचा विचार पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे सगळं घोडं इथे पाणी पितंय. ते तू करायचं सोडून दे आणि पॉझिटिव्हली जाऊन तू वाचनाला सुरुवात कर. त्याच्यानंतर तो पॉझिटिव्ह अप्रोचने तो विसरून जातो की माझं ब्रेन कधी काळी असं झालेलं, माझ्यामध्ये काहीतरी असा डिस्टर्बन्स आला होता, माझ्या डोक्याला दुखापत झालेली, हे सगळं तो विसरून जातो. लोक मला चिडवतात की हा डोक्यावर पडलाय की काय, असं सगळं सगळं तो थोडा वेळ बाजूला ठेवतो आणि मग तो प्रयत्न करायला सुरुवात करतो. आणि असं करत करत तो एवढे प्रयत्न करतो की आजच्या काळामध्ये ती व्यक्ती अशी आहे जी मोठ्या मोठ्या बहादरांना त्यांचा ब्रेन ट्रेन करण्यासाठी तो उपयोगी पडलेला आहे. तुम्हाला नुसतं वाचणं महत्वाचं नाहीये, तर कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वाचायचं आणि ते जास्तीत जास्त वाचलेलं लक्षातही कसं ठेवायचं, याच्यासाठी स्वतःला ट्रेन कसं करायचं, ब्रेनला कसं वाचायचं, हे तो लोकांना शिकवतो. साध्या साध्या लोकांना नाही शिकवत, तो इलॉन मस्कला तो शिकवतो. हॉलिवूडच्या ॲक्टर्सना मोठ्या मोठ्या स्क्रिप्ट कशा लक्षात ठेवायच्या, 10 15 मिनिटाच्या स्क्रिप्ट लक्षात कशा ठेवायच्या, म्हणजे ॲक्टिंग करता करता ते लक्षात कसं ठेवायचं आणि बोलायचं कसं, हे तो शिकवतो. बिल क्लिंटनला जास्तीत जास्त प्रभावी बोलायचं कसं, लक्षात कसं ठेवायचं, वाचायचं कसं, हे तो शिकवतो. एकेकाळी ज्याला लिहिता येत नव्हतं, आज त्याने लिहिलेली पुस्तकं मार्केटमध्ये
ब्रेन ट्रेनिंगसाठी यूज केली जातात, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून जिम क्विक हे त्या व्यक्तीचं नाव आहे, ज्यांना द लीडिंग ब्रेन कोच असं म्हणलं जातं. जिम क्विक, JIM जिम, आणि क्विक KWIK क्विक. तुम्ही नंतर गुगल करू शकता. द ब्रोकन ब्रेन पासून द लीडिंग ब्रेन कोच. गोष्ट सांगताना माझी 5 मिनिटात सांगून झाली. आज त्या व्यक्तीचं वय 52 वर्ष आहे. ती व्यक्ती सगळ्या जगाला शिकवते की ब्रेन ट्रेन कसं करायचं, ब्रेन ट्रेन कसं करायचं. कळतंय का तुम्हाला? हाच फंडा फक्त अध्यात्मावरती नाही, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा. एकेकाळी मी अशी होती की मला पोळीचं पीठ कसं मळायचं माहिती नव्हतं. आता असं लाटणं धरते, असं 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 करते आणि 2 सेकंदामध्ये अशी सर्रकन गोल पोळी होऊन येते. छोटंसं उदाहरण दिलं. मोठ्या मोठ्या गोष्टींना लावा. माझं छोटंसं घर मला मॅनेज होत नव्हतं. आता मी मोठी मोठी कंपनी सांभाळते. इथपर्यंत ते येऊ द्या. 4 माणसं मला सांभाळता येत नव्हती. आज कंपनीचे 250 ते 300 माणसांचा डोलारा मी सांभाळू शकते. इथपर्यंत या. 4 लोकांना फक्त चपाती भाजी बनवून द्यायची. आज 250 घरामध्ये चपाती भाजी माझ्यामुळे येते. इथपर्यंत या. आणि हा आयुष्यातला प्रवास करायला शिकलं पाहिजे. नेवर गिव्ह अप ऑन अ स्मॉल गोल्स. छोट्या छोट्या गोल्सवरती थांबू नका. गरजेचं नसतं रात्रीचं 8 तास झोपणं. मी खूप छान रील पाहिली त्या दिवशी शाहरुख खानची. शाहरुख खान वॉट एव्हर इट हिज थिंग मे बी, तो कसाही त्याच्या गोष्टी असतील, पण एक गोष्ट त्याची खरंच इन्स्पायरिंग आहे. या वयातही अखंड मेहनत तो करतो. आणि तो म्हणतो यशस्वी व्हायचं असेल तर एकच फंड आहे, मेहनत. चांगलं दिसण्यासाठी सुद्धा मेहनतच करावी लागते. चांगलं दिसण्यासाठी मेहनत करावी लागते. चांगलं काम करण्यासाठी मेहनत करावी लागते. आपल्यातले नको नको ते गुण सवयी सगळ्या काढून टाकाव्या लागतात. ते मेहनत कापून काढाव्या लागतात स्वतःतल्या. एक वेळी मी म्हणेन अशी त्वचा कापून काढणं खूप सोपं आहे, पण आपल्यातली सवय कापून काढणं अवघड आहे. काय बोलताय अर्चनाताई? खूप अवघड आहे ना. सो जिम क्विक आपल्याला प्रत्येक पायरीवरती दिलासा देईल की घाबरू नकोस, चल, उठ, पुढे चल. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घ्या. कुठपर्यंत असं नाही बोलून थांबले की मी फक्त भारतीय संस्कृती आणि हे न ते, जगाला आम्ही गाईड करू शकतो. अशा ॲटिट्यूडमध्ये राहा, अशा ॲटिट्यूडमध्ये चाला. बघा, दिव्यत्वाची प्रचिती काय, साक्षात भगवान श्रीकृष्ण तुम्हाला फील होतील आपल्यामध्ये. म्हणजे अंगात आल्यासारखं करू नका, पण साक्षात भगवंताची ताकद आपल्याला फील होईल आपल्यामध्ये. सो अशी ही आजची सुंदरशी गोष्ट. आय होप तुम्हाला आवडली असेल आणि याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं सगळ्यांना वाटलं असेल. कधीच आयुष्यामध्ये हरून बसू नका. उठा. कुठल्या गोष्टीत मी का कॉम्प्रोमाइज करू? मी दिसण्यात का कॉम्प्रोमाइज करू? मी असण्यात का कॉम्प्रोमाइज करू? मी बोलण्यात का कॉम्प्रोमाइज करू? मी जिंकण्यामध्ये का कॉम्प्रोमाइज करू? मी माणुसकी दाखवण्यात का कॉम्प्रोमाइज करू? मी बोलण्यात का कॉम्प्रोमाइज करू? वाय शुड आय कॉम्प्रोमाइज? आय शुड लिव्ह टू द फुलेस्ट. मी पूर्णपणे जगलं पाहिजे. या आपण हा जिगरा घेऊन आपण जगलं पाहिजे, हे सांगणारी ही गोष्ट आहे. हरून बसलं नाही पाहिजे. सो कोणाला काही बोलायचं असेल, प्लॅटफॉर्म ओपन आहे तुमच्यासाठी, बोलू शकता. गोष्ट सांगितली ना, लाईफ मध्ये ते तुम्ही आत्ताच करा जे आपण नेहमी ठरवतो ना. आता माझी नोकरी होऊ दे, मला सुट्टी भेटू दे, मग मी हे सगळं करणार. मला काय पण असू शकतं. म्हणजे तुमची एखादी हॉबी असेल की तुम्हाला गाणं शिकायचंय, काय करायचंय, ते जे आहे ना ते सगळं आत्ताच करायचं. हे जीवन आहे. देअर इज नेव्हर टुमॉरो. देअर इज नेव्हर टुमॉरो. करायचंय ते शिकायचं पण सगळं साईड बाय साईड आहे. जे लाईफला असं नाही होणार आहे की हे थांबून मग तुम्ही दुसऱ्या गोष्टी. बरोबर, अगदी बरोबर ताई. व्हेरी गुड. हा ताई बोला, शोभनाताई बोला. नमस्कार, खूप दिवसांनी. नमस्कार. खूप दिवसांनी. हो, जरा गडबड होती पाठीमागे. नंदेच्या मुलीचं लग्न, जरा माझ्या मुलाचं चाललंय थोडं बघायचं वगैरे. छान छान, शुभेच्छा. चाललंय. जिम क्विक बद्दल योग्य वेळी योग्य माणसाचं मार्गदर्शन फार महत्वाचं असतं, पहिली गोष्ट. आणि स्वतःवरचा आत्मविश्वास, तो कुठं ढळमळून दिला नाही ना तर यशस्वी नक्की होता येतं. म्हणजे आज फारच छान होती गोष्ट. मी तर पहिल्यांदा ऐकली. म्हणजे
म्हणजे तुमच्या तर खूपच चांगल्या चांगल्या गोष्टी म्हणजे स्मरणात कायम राहतील अशा गोष्टी म्हणजे मला हे मला मग मध्ये मध्ये मला सेशन अटेंड करायला होत नाही. मध्ये गावाला गेला का तिथे आमच्याकडे रेंज काही नसते आणि हरकत आता नाही. सासूबाईंचं वय झाले तर कंटिन्यू जावं नाही, लागतं, समजू बघावं शकते. लागतं, हो, बऱ्याच हो. अडचण म्हणजे इच्छा खूप असते पण कधी कधी नाही होते मला बरेच दिवसापासून. पण जेव्हा होईल तेव्हा नक्की प्रयत्न करते. आजची गोष्ट सुंदर होती आणि यातून एकच गोष्ट शिकायला मिळेल, करत राहा, प्रयत्न करत राहा. या ज्या जन्मात आपल्याला देवाने दाता बनवलंय तर देत राहा. बरोबर. आणि बिलीफ काय आहे ते महत्वाचं आहे. जसा जिम क्विक लहानपणापासून प्रयत्न करत होता, हो पण तुमचा हो बिलीफ हो काय असला पाहिजे, ॲटिट्यूड काय असला पाहिजे ते करण्यामागचा, तो ज्यावेळेस टर्न होणार ना, योग्य पद्धतीने जाणार ना, त्याच वेळेस बाण चालवतो. बाण कोणीही चालवेल, पण योग्य दिशेने बाण चालवणं गरजेचं आहे ना. योग्य दिशेने. येस येस, नक्की नक्की. योग्य दिशेने प्रयत्न. खूप छान. धन्यवाद ताई. शुभेच्छा तुम्हाला. अजून कोणाला काही बोलायचं आहे? ओके, चला. सो मी असं समजते कोणाला काही बोलायचं नाहीये. झालेली सेवा. हा, पल्लवीताई बोलायचं आहे? हो, पण आता सर्वांना उशीर होईल म्हणून बोला बोला. 2-3 वाक्य बोला. नाही, तुम्ही हे सेशन संपताना म्हणालात की देत जा, देत जा, देत जा. तर त्यावरच बोलायचं होतं की देत जा, देत जा, म्हणजे ते का द्यायचं? प्रश्न पडतो की का द्यायचं मी? का दाता व्हायचं आणि का द्यायचं? तर त्याच्या पाठीमागे कारण आहे, जेव्हा मी देते निस्वार्थपणे त्यावेळेला मला माझ्यासाठी काही करायची गरज नसते. बरोबर आहे. भगवंत आपोआप ते माझ्यासाठी तयार ठेवतो, बरोबर आहे. जर मी निरपेक्षपणे सर्वांना देत असेल तर. बरोबर आहे. आणि एक गोष्ट ऑब्झर्व केली ना तुम्ही, नुसतंच आपल्याला भेटतं किंवा मिळतंय असं नाही. तुम्ही ना उत्तमातला उत्तम पदार्थ खा. तुम्ही उत्तमातला उत्तम सिनेमा बघा. तुम्ही उत्तमातले उत्तम कपडे सुंदर घाला. पण तेवढा आनंद नाही मिळत. पण तुम्ही एखाद्या तहानेल्याला फक्त एक ग्लासभर पाणी द्या. तो आनंद ना आपल्याला परमात्म्यापर्यंत पोहोचवतो की काय असं वाटतं. तो आनंद वेगळा आहे आणि हा आनंद निर्मळ आहे. तो जो म्हणतात ना ते बल निर्मळ आहे. साजूक तो कसं साजूक आहे तसं हा साजूक आनंद आहे. तो आनंद फक्त दिल्यातूनच मिळतो. हो. येस, हे ऑब्झर्व करा, पण किती मजा आहे त्याच्यामध्ये ते समजेल. सो धन्यवाद ताई. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करूया. तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या अंतःकरणातल्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करूया आणि इथेच पूर्णविराम देऊया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.